होते. आईचं सगळं काम करून कंटाळा येत आहे. मला शाळा पण शिका वाटत नाहीये. आणि ताराही एका झाडाखाली जाऊन जंगलात एका बगीच्यात जाऊन झाडाखाली जाऊन बसलेली आहे तारा. आणि आता या झाडावर बुलबुल पक्षी आहे. तो खाली उतरला. बाळा तू काय ऐकते? मी खूप कमनशिबी आहे. मला घरी सगळे कामं करावं लागतात. बाबा कमवायला जातात पण त्यांना जास्त पैसे नाही मिळत ना, तर मग घरात खूप कामं करावं लागते. आईला पण कामाला जावं लागते. आणि ते लहान बाळ आहे ना आमच्या घरी, माझा भाऊ, तो खूप रडते. मग त्यालाही सांभाळा, भांडे घासा, झाडून काढा. आई मला खूप कामं लावते. आणि ती शाळा शिकायला होती, मला नाही शिकायची शाळा. तुला सुखी व्हायचंय का? मला सुखी व्हायचंय. मला दुःखी नाही राहायचंय. कमनशिबी आहे. ते एक काम करते का? मी एक शाळेमध्ये माहिती का पुस्तक होतं, त्याच्यात ना एक चित्र होतं राणीचं. राणी मस्त आरामात बसते, तिच्या हाताखाली सगळे कामं करायला दास्या असतात की नाही, मग सगळं तिला भेटते. खूप सुखी असते ती. मला राणीसारखं सुखी व्हायचंय. मला नाही जायचं असं कमनशिबी. तुला राणीला भेटायचं आहे? हो. जा मग त्या झाडाच्या निंबोळ्या तोडून आण आणि मला खायला दे. तू मला राणीला भेटायला देशील? हा, मला निंबोळ्या दे तू फक्त खायला. बाळा, तू आता माझ्या या मऊ पंखांवर बस. मी तुला छान वाटेल. आपल्याला राणीला भेटायला जायचं आहे की नाही? मी पडणार तर नाही ना? नाही नाही, तू अजिबात पडणार नाही. नक्की बसू. बस बस बस. किती उंच खाली खोल पाहिलं तर ती शेतकरी बाप कशी कामं करतो नाही कशी दिसत आहे. हवा पण लागते. नदी नदी कशी रिबिनीसारखी दिसते. एवढी मोठी नदी आहे ती, पण किती छोटी रिबिनीसारखी दिसून राहिली आहे. तुम्हाला वाटशील नाही ना? छान सगळी बाळ आता खाली उतर आणि माझ्या उजव्या पंखाच्या खाली एक भस्म आहे, ते काढ. मग ते भस्म तुझ्या डोक्याला लाव थोडं आणि माझ्या पण डोक्याला लाव. यांनी काय होणार आहे? यांनी आपण कोणालाच दिसणार नाही. आपण अदृश्य होऊन जाऊ. एका मोठ्या पक्षासोबत एका लहानशा मुलीला पाहून सर्व लोक आपल्याला हसतील की नाही? आता आपण कोणाला दिसणार नाही. आता आपण भस्म लावलेला आहे. चल माझ्यासोबत. आपण आता राजवाड्यात जात आहोत. बाईसाहेब, हे पहा तुमच्या पिताजींनी तुम्हाला दिलेला सुंदर कंठा, सुंदर बांगड्या आणि डोळे. आई साहेबांनी मला छान साडी पाठवून दिली आहे. आहे तर छान, पण हॅपीच्या केळी साडी असते तर अजून बरं वाटलं. जाते होते कपाळात आणि सोबतच मला अनेक आशीर्वाद पण सांगितले. माझा पण त्याचाच असता आजीबा सांग.
मी राजकुमारी मला सुखी दिसत नाही. चला आपण दुसरीकडे जाऊ, मी तुला दुसरीकडे घेऊन जातो. दुसरीकडे राजमहालात जाणार आहे. हा, आता आपण दुसऱ्या राजवाड्यात. तुला बऱ्याच गोष्टी मला दाखवायला लागल्या. मला पण आवडत आहे. एवढं छान तुला सर्व दिलं, तू का नाही म्हणत असेल? तुझी छान साडी होती, किती दाखले होते. मला जर दिली असेल तर मी मस्त तिने साडी नेसली असती आणि छान तयारी पण केली असती. चला आता आपण दुसऱ्या राजवाड्यात जाऊया. आई आई अरे बाळा आलीस तू. सांग बरं आजचा दिवस कसा गेला तुझा? आनंद केला की नाही गेला? आजचा दिवस मग खूपच छान गेला. मी इकडे फिरली गोष्टींचे पुस्तक वाचले आणि तू मला जे पैसे दिले होते ना मिठाई खायला, ते मला एक छोटीशी ना गरीब मुलगी दिसली होती. मग ना मी तिला ते पैसे देऊन दिले आणि तिने ना ती मिठाई खाल्ली आणि तिला ना खूप आनंद झाला ते ऐकून. आणि ना तिने आनंद झाल्यानंतर ना मला पण तिला छान वाटलं पाहिल्यानंतर. चल मी आता एक काम करते, मी जाते स्वयंपाकघरात पोळ्या करते. तू म्हटलं होतं ना मला मुलीला पण स्वयंपाक करायला आलं पाहिजे. ठीक. हे बघ आता मी ना थोड्या वेळ बाहेर जाते, मला बाहेर जायचं आहे, फळं आणायची आहे. तू आराम कर, मी येते थोड्या वेळ. तू थकलीस ना तर तू थोडा आराम कर. तू मला थकलेली दिसतेस, तू काय केलं असेल? आज दिवसभर कामं पडले आणि माहिती का आता राजी येणार आहे जेवायला आणि त्याची जेवणाची पण व्यवस्था मलाच करायची आहे आणि दिवसभरापासून एवढं काम पुरतंय ना एवढं काम पुरतंय आज मी पुढे थकणारच आहे असं वाटते. तू थोडा निश्चित आराम कर, मी थोड्या वेळात येते. ठीक आहे. चल मी आता स्वयंपाकघरामध्ये जाते आणि पोळ्या करते. ठीक आहे ना तू पण चल मी पण मदत करते. चल चल. वा तारा, असूनही कामं करत आहे. तुला राणी असूनही कामं करत आहेत सर्व. आणि राजकन्या पण किती छान आहे ही. सगळ्यांना मदत करण्यात तिला किती आनंद होतोय आणि अभ्यासही करते, घरातली कामंही करू लागते आईला आणि दुसऱ्यांना तर मदत करण्यात तिला खूपच आनंद वाटते. इस्त्रीचा जो फळ वाटप वगैरे करायचं म्हणजे खरंच किती छान सुखी कुटुंब आहे, किती छान आहे ती राणी आणि ती राजकन्या पण किती छान आहे. चल चल आता आपल्याला लवकर जायचं आहे. तुला अजून एक राजकन्या दाखवायची आहे. हो, आपण जर लवकर गेलो नाही तर ती राजकन्या झोपून जाईल आणि रात्र होईल. फरकत मला ही राजकुमारी आणि ही राजकन्या खूप आवडली. चल तुला अजून पण एक राजकुमारी खरंच काढून उचल ना. ते संवाद कर तू बघ ते काय करत आहे बाहेर तू त्याच्याशी संवाद केला मी बघते. जोरात बोला जोरात बोला. राजकन्या असून एक झणझण केली. मी पण कळत नाही तुला सगळी मी राजकन्या नाही आहे वेळी बरं मी मुलीच्या घरात सगळेच काम करते. बापरे, झाडझूड झाली तिची आणि बाहेरला आवाज कर तुझे तिथे पण येईल आवाज आवाज काढला होता बाहेर काय गाई बाळ काय करते. बनत आहे तब्येत चांगली नाही तिची हा बाबा स्वयंपाक केला
मी घर किती स्वच्छ करून ठेवलं बघ. बघा. आणि थंडी घासली बघा, थंडी किती चकाचक केली. स्वयंपाक केला तुमच्यासाठी, घर झाडलं, कपडे धुतले बाळाचे पण आणि माझे कपडे पण आई धुतले. काय करते? आई आणि बाळ अंगात झोपलंय. आईला पण हाताची पेस्ट करून दिली, तिला खूप आवडली. तुमच्यासाठी पण छान स्वयंपाक केलाय. राणी दिवसभर तू किती कामं केली गं? तुला खेळायला सुद्धा वेळ मिळाला नसेल ग. असं वागलं सगळी. नाही नाही नाही. ते क्षणभर सुद्धा उसंत मिळाली नाही तुला मला. हो ना, तुला खूपच कामं करावे लागतात ग. पण मी बिलकुल थकली नाही ना.